1 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येसवडी गावचे शिवारात प्रमोद भानुदास साळवे यांचे शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी 4,55,000 रुपये किमतीचे एकूण 13 गोवंशीय जिवंत जनावरे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून विना चारा पाण्याचे आणि निर्दयतेने दाटीवाटीने त्रास होईल अशा रीतीने डांबून ठेवल्याचं आढळून आलं। सदरची जनावरे ही इरफान कुरेशी, प्रमोद भानुदास साळवे, बबलू कुरेशी सर्व राहणार राशीन तालुका कर्जत यांनी कत्तल करण्यासाठी आणली असल्याची माहिती प्राप्त झाली। तर दुसऱ्या कारवाईत पथकाने मिळालेल्या माहितीनुसार वसीम कुरेशी यांच्या राशीन येथील कुरेशी मोहल्लामध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी वसीम ख्वाजा कुरेशी हा मिळून आला असून त्याच्या ताब्यामध्ये 1,90,000 रुपये किमतीचे 8 जिवंत गोवंशीय जनावरे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्रास होईल अशा रीतीने डांबून ठेवल्याचं आढळून आलं। दोन्ही कारवाईमध्ये एकूण 6,45,000 रुपये किमतीचे 21 जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून याच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदरची कारवाई अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत। फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ पाइपलाइन रोड, अहमदनगर।